पाच षटकांचा सामना असणार आहे आणि या 5 षटकांमध्ये मला वाटतं 2 षटकं प्रदीप शिंदे सर पॉवर प्लेचे असणार आहेत. येस, एकच आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं. 5 षटकांचे सामने आहेत आणि या सुरुवात मात्र होत असताना पाहायला मिळते. 4 बॉलर आहेत, नाही 5ही टाकू शकतात. चला वॉरियर्स या टीमच्या विरोधात अयान ब्लास्टर पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आपण पाहतोय जितू गुप्ता आणि त्याच्या जोडीला शोएब मलकानी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दीपेश पटेल. चला शोएब शेख आहे, मलकानी नाहीये. चला सुरुवात होते. चला मी विनंती करेल सर्वांना की एकदा जोरदार टाळ्यामध्ये सुरुवात करूया. पहिला बॉल बाणडोंगरी प्रीमियर लीग BPLचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दीपेश पटेल दाखल झालेत. पहिला बॉल या आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेचा जो पाहायला मिळतो ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय अगदी चांगलं असं मैदान आणि त्याच्यावरती हा 16 क्रिकेटचा थरार आज आणि उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुरुवात होते या स्पर्धेला. बाणडोंगरी प्रीमियर लीग पहिला बॉल फुल टॉस होता, समोर खेळा गॅप मध्ये व्ही शेपला बॉल चालला सीमारेषा पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. जितू गुप्ताच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. 4 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या म्हणजे श्री गणेशा या 4 धावांनी केल्या. जितू गुप्ताच्या बॅटमधून सुरेख फटका पाहायला मिळाला, गॅप मध्ये खेळला आणि कार्पेटच्या सहाय्यानं या 4 धावा पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवत असताना पाहायला मिळतोय जितू गुप्ता. शोएब शेखला आपण पाहतोय, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा. चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना पहिल्या बॉलवरती जो चौकार आलाय. हा खोलातला बॉल आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल तिथून मिळेल आणि 2 बॉलवरती 5 हे समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये जे मात्र पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला तैनात आहे आणि आता एक खेळाडू जो मात्र लॉंग ऑफ मध्ये उभा होता तो आतमध्ये बोलवला आणि एक खेळाडूला लॉंग ऑन मध्ये तैनात करण्यात आलाय. सुंदर असं मैदान, त्याच्यावरती सुंदर स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते.
हा बॉल वेगाने टाकला, सन्मान दिला, फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अगदी हा बॉल समोर खेळायचा प्रयत्न जरूर झाला. तिकडे बॉलर्स दीपेश पटेलच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. सुबोध आमच्या सोबत आता गुणलेखक म्हणून जोडलेत आणि त्यांना देखील सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतो. आणि आमचे इकडे तिकडे इकडे मात्र आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उभा होता, त्याच्याचमुळे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये या खेळाडूला अडकवलं आणि जितू इथं मात्र शोएब शेखची खेळी होते संपुष्टात. पहिलाच बॉल फेच करत असताना शोएबला आपण पाहिलं आणि तिकडे मात्र लॉंग ऑन मध्ये झेल देऊन माघारी परतलेत. 0वरती बाद झालेत. अगदी जड पावलांनी मैदान सोडावं लागतंय कारण मोठी विकेट आली आहे, विकेट मिळाली आहे दीपेश पटेलला. 4 बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील आता त्यांच्या खात्यामध्ये आली आहे. विरेल जोशी यांना देखील आपण पाहतो कारण या स्पर्धेसाठी खास दुबईवरून मला वाटतं दरवर्षी ते रात्री येतात आणि स्पर्धेला दाखल होतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बांडोगरी प्रीमियर लीग मध्ये एक चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग देखील क्लासिकल त्यांची पाहायला मिळाले मागच्या वर्षी देखील. आणि मागच्या वर्षी जर सोबत पाहिलं तर पहिला दिवस आपला टेनिस बॉलने गेला, परंतु दुसऱ्या दिवसामध्ये रबर बॉलने आपण स्पर्धा पण खेळवली गेली. ही खासियत या स्पर्धेची. थांबत नाही क्रिकेट. मुंबईचं क्रिकेट कदापि थांबत नाही. मुंबई क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. उपनगरामध्ये कांदिवलीमधील हे क्रीडांगण अगदी ऐतिहासिक क्रीडांगण. तिकडेच मात्र ही स्पर्धा दरवर्षी खेळली जाते. बांडोगरी प्रीमियर लीग खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी सचिन बाळकृष्ण पाटील साहेब यांचं मोलाचं योगदान असतं आणि यावर्षी देखील त्यांचं योगदान या स्पर्धेला. हा बॉल वेगानं पहा, प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. बॅटर्स मात्र नवीन आलेला विनायक पटेल जो मात्र पाहत राहिला. वेगाने गोलंदाजी करतोय. अगदी एक पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर नंतरचे 5 बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळले, चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. ही खासियत आहे दीपेश पटेलची. चर्चेचा विषय, चर्चा मात्र या खेळाडूची नेहमीच होते. आता मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, कटरचा वापर पाहायला मिळाला. पायावरती चेंडू ब्रश झाला, लेग बाईकची धाव कळवली, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक होता, बॉल अडवला, एक सिंगल लेग बाईकची मिळाली आणि षटक संपलं. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या धावा खर्च केल्या त्या 6, म्हणजेच इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. 1 विकेट आला. पहिल्या बॉलवरती 5 चौकार आला, परंतु नंतरच्या 5 बॉलवरती केवळ धावा खर्च केल्या त्या 2 धावा खर्च केल्या. अंकित कदम यांना देखील आपण पाहतो दरवर्षी क्रिकेटसाठी धडपड. मला वाटतं अंकित कदम यांची नेहमीच पाहायला मिळते आणि सर्वांना एकत्रित आणून एक चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट कसं दिलं पाहिजे अंकित कदम यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळालं. रोहित सुतार असतील, सर्वच मित्रपरिवार त्यांचा अगदी चांगली स्पर्धा आपल्या विभागातील मुलांना, आपल्या सर्वांना एकत्रित करायचं, हा प्लॅटफॉर्म द्यायचा, एक चांगली स्पर्धा खेळवायची आणि सर्वांना चांगले क्रिकेट खेळायला मिळालं पाहिजे ही त्यांची इच्छा असते आणि प्रयत्न नेहमीच प्रामाणिक राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती देखील पाहिलं तर आता कथन देसाईला आपण इन्व्हाइट करण्यात आलंय दुसऱ्या षटकासाठी. त्याला प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी. पहिलं षटक संपलं वेळेमध्ये, तर अशीच वेळ तुम्ही राखली पाहिजे, वेळ ठेवली पाहिजे कारण वेळेमध्ये सामने व्हायला हवे. गोलंदाजी मार्कवरती कथन देसाईला पाहतोय. विनायक पटेलने 2 बॉल फेस केलेत, कोणती धाव बनवली नाही. जितू गुप्ता त्याच्या बॅटमधून 5 धावा आल्या होत्या. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार खेळल्यानंतर सिंगल घेतली आणि तो नॉन स्ट्राईक एंडवरती 4 बॉल पाहत राहिला. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दीपेश पटेलने काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी त्याची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आता आलाय कथन देसाई, वय वर्ष 22. 6 खेळाडू फिरकी पटतोय. पहा पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि टर्न देखील चेंडूवरती पाहायला मिळाला. हे यंग खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू. आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी त्यांना मिळते आणि ते दाखवतो. पहिल्याच बॉलवरती बीट केलंय. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, बॉल निघालाय परंतु तिकडे पायाने बॉल स्टॉप केला जातोय. धाव मिळते ती 1 लेग बायची धाव आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी.
बॅटवरती बॉल हा देखील आलेला नाहीये. फलंदाज आपण पाहतोय विनायक पटेल आणि जितू गुप्ता ही जोडी आहे. आता भागीदारी करावी लागेल. या सरासरीने धावा जर बनवल्या तर एक 25-26 धावा बनवू शकतात, परंतु मोठं टार्गेट सेट करायचं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. भागीदारी करावी लागेल दोघांना देखील. हा बॉल इथं मात्र शफलून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक होता तिकडे, झेल टिपला, आणखीन एक धक्का मिळाला शील्ड वॉरियर्स आयम ब्लास्टर टीमला आणि अगदी कथन देसाईला देखील विकेट मिळते. बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं पाहतोय. 8व्या पर्वातील सर्वाधिक महागडा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक सागवेकर. तब्बल 43,000 पॉइंट्सने त्याची बोली लागली होती आणि तो मैदानाच्या आतमध्ये पहा. त्याच्याकडून आता खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत टीमला आणि संघ मालकाला देखील, कारण त्याच्यावरती 43,000 पॉइंट लावले, परंतु कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशी व्हायला हवी हे आता तो सांगेल. पुढचा बॉल वय वर्ष 22 असणारा खेळाडू. दिवसचा फटका या ठिकाणी खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतोय डीप मध्ये. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू आपण पाहिला, क्षेत्ररक्षक होता, एक सिंगल तिथून मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 8 वरती जाते. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यंग ब्लास्टर संघाचे संघ मालक जर पाहिलं तर हसन मलकानी यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या जर विरुद्ध जर पाहिलं तर शील्ड वॉरियर्स प्रशांत दाभोळकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कथनचं देखील कौतुक होणं आवश्यक आहे, कारण त्याने एकच धाव आतापर्यंत खर्च केली. 4 बॉलवरती 1 धाव आणि 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल पुढे सरसावले, फटका तर खेळाय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफला, झेल टिपलाय, कोणतीही चुकी केली नाहीये. आणखीन एक विकेट कथन देसाईच्या खात्यामध्ये. पाहायला मिळत नाहीयेत, कारण दरवर्षी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. ओपन गटामध्ये फिरोज 11 कांदिवली हा संघ पाहायला मिळतो आणि आताच देवाभाऊ चषक झाला तिकडे त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळाला होता, अशी आमच्या पंचांची माहिती आम्हाला पंचांकडून मिळाली. परंतु कथन देसाई चांगली गोलंदाजी करतायत सध्याच्या घडीला. हा बॉल मागे खेळाय, शफल झाले, मागच्या दिशेने चेंडू खेळा, लॉंग स्टॉप रिजनला पोहोचला देखील, धावा मिळाल्या या बॉलवरती, आल्या ठोकलाय चौकार. हसन मलकानी आले काय आणि चौकार ठोकला काय, शेवटच्या बॉलवरती चौकार. परंतु कथन देसाईचं कौतुक व्हायला हवं, केवळ 5 धावा आणि 2 विकेट त्याला मिळाल्यात. एक युवा खेळाडू आहे, चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. हसन मलकानी आणि ऋतिक ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दोघांनाही बॅटिंग करावी लागेल, कारण 2 षटकं संपले, धावा झाल्यात त्या 12, म्हणजे 6च्या सरासरीने धावा बनवल्यात. धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. कथन देसाईने 2 विकेट ज्याला मात्र मिळाल्या. कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा व्हायला हवी, आपल्याला प्लॅटफॉर्म दिलाय आपल्या संघ मालकाने, कॅप्टनने, आणि नक्कीच चांगली कामगिरी कथनची पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी प्रकाश नाटेकरला आपण पाहतोय. क्रिक हिरोज वरती तुम्ही ऑनलाईन स्कोरिंग देखील पाहू शकता.
द टाइम्स ऑफ इंडिया ग्राउंड वरती ही स्पर्धा जी मात्र रंगतीये. बाणडोंगरी प्रीमियर लीग तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय प्रकाश नाटेकरला. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये संघ जो पाहायला मिळतोय. शिल्ड वॉरियर्स संघाने 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या. त्यांनी 3 विकेट ज्या मात्र त्यांना देखील मिळाल्यात. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बॉल पॉइंट लेगच्या दिशेने निघालाय. एक टप्पा घेतला, दुसरा घेतला का जातोय का, परंतु नाही. तिकडे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. तिकडे धावा मिळाल्या त्या 2 या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जी मात्र पुढे जाते. ऋतिकच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. सर्वाधिक महागडा खेळाडू बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8व्याचा पाहायला मिळतोय, परंतु त्याच्याकडून मोठी कामगिरी व्हायला हवी. 2 बॉलवरती त्याने 3 धावा आतापर्यंत बनवल्यात. प्रकाश नाटेकर अनुभव या खेळाडूकडे देखील चांगली गोलंदाजी सातत्याने होते. हा बॉल पायावरती पाहायला मिळतोय. संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. एक धाव, बॅटची कडा घेतली होती, बॉल शॉट फाईन लेगच्या दिशेने गेला. एक सिंगल तिथून मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता कुठेतरी 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. शिल्ड वॉरियर्स संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. फुल टॉस, हा बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी होणार नाही. सहज सोपा जेल टिपला आणि हसन मलकानी यांची खेळी संपुष्टात. प्रकाश नाटेकर यांच्या खात्यामध्ये आल्या. म्हणजे 3ही पहिल्या फ्रंट लाईन गोलंदाजांनी विकेट मिळवल्यात. पहिल्या षटकात देखील विकेट मिळाली होती. जितेश पटेलला दुसऱ्या षटकामध्ये, कथन देसाईला 2 विकेट मिळाल्या आणि या षटकामध्ये प्रकाश नाटेकर यांना 1 विकेट मिळाली आहे. म्हणजेच 15 वरती आता 4 खेळाडू गमावलेत. चला ओके, चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रिहान मलकानी लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फील्ड पोझिशन नक्कीच सजवली जाते त्याच्या, आपण पाहतो त्याच्यासाठी. आणि पुढचा बॉल घेऊन प्रकाश नाटेकर पुन्हा एकदा सज्ज. या बॉलवरती आले आक्रमण चढवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कथन देसाई आहे, झेल टिपतोय. आणखीन एक विकेट आल्या पावली माघारी परतावं लागतंय रेहान मलकानीला देखील. थँक्यू. 15-5 ही स्थिती आपण सध्याच्या घडीला अयन ब्लास्टर या संघाची पाहायला मिळते. 15 धावा बनवल्या, 5 म्हणजे निम्मा संघ डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. 5 खेळाडू बाद झालेत. या षटकामध्ये प्रकाश नाटेकर याला देखील 2 विकेट मिळाल्यात. चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली. 3 धावा केवळ खर्च केल्या त्यांनी. 4 बॉलवरती 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. कथन देसाईच्या 2 विकेट चांगल्या पाहायला मिळाल्या. हा बॉल पुढ्यात टाकलेला, तो देखील उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेट. खेळाडू फक्त हजेरी लावतायत खेळपट्टीवरती. तुचल मयाया आणि या स्पर्धेतील हॅट्रिक घेणारा गोलंदाज पहिल्याच मॅच मध्ये प्रकाश नाटेकर.
15ला 6 ही सध्याची घडी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आयन ब्लास्टर संघाची स्थिती मात्र दयनीय अवस्थेमध्ये बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. सुरुवात असं वाटलं की ती चौकारण्यात झाली होती. 15ला 6 आहेत, 15 धावा झाल्यात, 6 विकेट गमावल्यात. 2.5 खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. हा देखील बॉल चॉप करायचा होता. कोलात टाकलेला बॉल विकेट किपरच्या दिशेने जाईल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 15, 6 विकेट गमावल्यात. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. चला फिल्डिंग करणाऱ्या टीम 2 खेळाडू आता डगआउट मध्ये पाठवा आणि नवीन 2 खेळाडू मैदानात बोलवा. म्हणजे सर्वांना संधी आहे, सर्वांसाठी संधी आहे. आमचे मयूर कडव सर अंपायर या स्पर्धेसाठी खास 200 किलोमीटरचं अंतर कापून या स्पर्धेला दाखल झाले. काल त्यांचा स्टेटस होता की काहींचे स्टेटस आपण पाहतो की बॅक टू होम, परंतु त्यांचा स्टेटस असा होता की बॅक टू मयूर कडव सर आणि प्रदीप शिंदे सर यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रदीप शिंदे सर महाराष्ट्रामधील नामवंत पंच, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे आणि मला वाटतं या स्पर्धेला डान्स त्यांचा उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही डान्सिंग अंपायर आहेत. उद्या वेळेत थांबणे झाले तर प्रयत्न असणारे की डान्स दोन्ही अंपायर करू शकतात. उद्याच्या दिवसामध्ये महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज देखील पाहायला ऐकायला मिळेल तुम्हाला. आज येणार होते परंतु काही कारणास्तव गावी जावं लागलं, त्याच्यामुळे आज येऊ शकले नाही. उद्याच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. महाराष्ट्रामधील नामवंत समालोचकांपैकी एक आणि आमचे मित्र जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत उद्या पोहोचेल. मग तो सोबतने ऐकलं असणार, त्यांना रोहित ऐकतो, परंतु आता बाणडोंगरी प्रीमियर लीगला या ठिकाणी दाखल होणार आहेत. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा वळूया क्रिकेटकडे आणि क्रिकेटचा थरार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 15 धावा झाल्या, 6 विकेट गमावल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर यश कदम मैदानाच्या आतमध्ये. वय वर्ष 17. पहा म्हणजे यंग खेळाडू या स्पर्धेमध्ये जास्तीचे पाहायला मिळत आहेत. यश कदम आलाय. आता यश कदम कडून कशी गोलंदाजी होते पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण त्याला संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे. यश कदम जो मात्र पाहायला मिळतोय आता 4थं षटक घेऊन आलाय. 2 षटक आता बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे फक्त आणि धावा बनणार. परंतु ऋतिक मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, त्याला देखील तिकडे थांबवलं पहिल्याच बॉलवरती यश कदमने. सुपरमॅन स्क्वॉड आणि हल्क स्मॅशर. चला टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. सुपरमॅन स्क्वॉड आणि हल्क स्मॅशर. 5 षटकं संपल्यानंतर म्हणजे पहिला डाव संपेल. आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे. पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस केलं यश कदमने. पहिलाच बॉल अगदी वेगाने टाकला, सरळ पायावरती ब्रश झाला चेंडू. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. पुढचा बॉल हा देखील वेगाने पुन्हा एकदा पुढे टाकलेला. हा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह ऑन साईडला पाहायला मिळतोय. तिकडे क्षेत्ररक्षक, परंतु इकडे पहा धावबाची विकेट मिळाली असती, परंतु विकेट किपर प्रकाश नाटेकर यांच्या हातातून बॉल सुटला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जी मात्र 15 वरती थांबली होती ती 17 वरती जाऊन पोहोचली. ऋतिक 5 बॉलवरती 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. सर्वाधिक महागडा खेळाडू जो खेळपट्टीवरती उभा आहे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. काही चेंडू बाकीचे शिल्लक आहेत त्या 2 षटकामध्ये. आता मात्र दिशा भरकटली आहे. मागे चेंडू चाललाय, लेग स्टंपच्या बाहेर होता. फाईन लेगच्या दिशेने व्हाईट बॉल, त्याच्यावरती एक सिंगल मिळणार आहे. ते पहिली व्हाईट बॉलची धाव ही स्कोर कार्ड वरती या 4थ्या षटकामध्ये यश कदमच्या माध्यमातून टाकली जाते. पहिला व्हाईट बॉल, पहिली अवांतर धाव फलकावरती 19 धावा. 3 षटकामध्ये एकही अतिरिक्त धाव मिळाली नाही. विकेट आल्या 6 विकेट पहिल्या 3 ओव्हरमध्ये. प्रकाश नाटेकर यांची हॅट्रिक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली. हॅट्रिक घेणारा खेळाडू प्रकाश नाटेकर.
कथन देसाईने देखील 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये त्याला देखील मिळाल्या होत्या आणि पहिल्या षटकात देखील 1 विकेट आली होती. पुढचा बॉल, हा बॉल रडार मध्ये होता, तो भिरकावलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, आणखीन 1 विकेट, आणखीन 1 धक्का. षटकाची समाप्ती 4 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावरती 8 बाद. चला पुढच्या मॅच साठी सुपरमॅन स्क्वॉड आणि हल्क स्मॅशर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. 20 धावा झाल्यात आणि 8 विकेट गमावल्यात. आघाडीच्या बॅटर्सने एकही थांबला नाही, परंतु ऋतिक ज्याने 6 बॉलवरती केवळ 7 धावा बनवल्यात. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी दीपक लोखंडे, त्यांनी देखील एकही धाव बनवली नाहीये. ऋतिकने 6 बॉलवरती 7 केल्यात, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचे षटक घेऊन दर्पण नाईक याच्याकडे चेंडू सोपवलाय. आणखीन एक युवा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या टीम मध्ये 3ही युवा खेळाडूंनी गोलंदाजी चांगली केली. जागोदर षटक यश तांबेचं चांगलं राहिलं, कथन देसाईने चांगली गोलंदाजी केली आणि आता हा गोलंदाज जो मात्र पाहायला मिळतोय दर्पण नाईक. मागील वर्षी या स्पर्धेमध्ये याच ग्राउंडवरती याच दर्पण नाईकने धावा वाचवल्या होत्या. 12 धावांची आवश्यकता होत असताना कॅप्टनने त्याच्याकडे चेंडू सोपवला आणि त्या धावा त्याने वाचवल्या होत्या, डिफेंड केल्या होत्या. आता तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शेवटचे षटक घेऊन दर्पण नाईक. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल बराचसा बाहेर, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. खराब सुरुवात करतोय दर्पण नाईक. व्हाईट बॉल. 107ची धाव. आता दबाव मात्र दर्पण नाईक वरती असणार आहे, कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायची असते, षटकार चौकार मारायचे असतात आणि त्याच्यासाठी तो गोलंदाजीसाठी त्याला इन्व्हाइट केलाय. परंतु ऋतिक
जो मात्र खेळपट्टीवरती उभा आहे. चांगली बॅटिंग तो देखील करेल. शेवटच्या 6 बॉलवरती जर 3 ते 4 मोठे फटके मारले तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो आयन ब्लास्टर संघ. परंतु पाहूया 8 विकेट तर गमावल्या. दबाव ऋतिक वरती देखील असणार आहे, दबाव दर्पण नाईक वरती देखील असणार आहे, कारण 2 खेळाडूंमध्ये हे बॅटल युद्ध रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आडव्या बॅटनं आउट साईडला धमाका पाहायला मिळतोय. हो मी थांबलोय, मी माझ्या टीमसाठी धाबा बनवणार हेच सांगतोय आणि त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिला खणखणीत षटकार. थँक्यू. कमी आवाजामध्ये करायचं आणि जास्त कंटिन्यू ओके. पुढचा बॉल अवयोगानं वेग वेग पाहायला मिळाला आणि अगदी ब्लॉक खोल चेंडू पाहायला मिळाला. थांबवलं गेलं या बॉलवरती दर्पण नाईकने. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या जर पाहिली तर 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 27 धावा फलकावरती. अजून अजून करा कमी, अजून कमी करा. ओके. 27 धावा फलकावरती आहेत आणि 8 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल दर्पण नाईकचा. हा देखील पुन्हा एकदा आता मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. हात दोन्ही समांतर करतायत, कळवत आहेत ही धाव अवांतरे. एक्स्ट्राची धाव. या एक्स्ट्राच्या धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 28 जी मात्र 20 वरती होती. या ओव्हरमध्ये दर्पणने 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. 28 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल दर्पण. फुलटॉस बॉल फटका या ठिकाणी खेळ आहे खरा, परंतु पाहूया जेल होतोय का. 2 खेळाडू तिकडे आले होते परंतु कॅच झालेला नाही. दुहेरीचा कॉल होता. 2 धाबा आल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धाबांनी संघाची धावसंख्या 30 वरती गेली. प्रयत्न चांगले केले होते. करीम त्या ठिकाणी होता. करीमने चांगले प्रयत्न केले. 2 धावा तिकडे आल्या. ऋतिकच्या बॅटमधून एक षटकार झाला. 9 बॉलवरती आता 15 धावा त्याने बनवल्यात, परंतु आता शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन एक खराब चेंडू. खराब गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि या एक्स्ट्राच्या धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये भर पडते. 31 धाबा 31 ऑन दी बोर्ड. तर शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. दर्पण नाईकने 11 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी. याच गोलंदाजाने मागील वर्षीच्या फायनल मॅच मध्ये 12 धावा डिफेंड केल्या होत्या, परंतु आता 3 बॉलवरती त्याने 11 खर्च केल्यात. हा रनर मध्ये आला. ऋतिकच्या मागे पाठवला. फाईन लेगला बॉल निघाला अगदी दूरवरती. चांगला फटका ऋतिकच्या बॅटमधून. सिक्सर. 6 धावा मात्र पाहायला मिळाला. म्हटलं होतं की ऋतिक जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत तो धावा बनवू शकतो आणि एका चांगल्या टोटलकडे आता संघ जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 37 वरती. 10 बॉलमध्ये 21 धावा ऋतिकने बनवल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी. 37 झाल्यात.
ओके. हा बॉल समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑफ मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मध्ये होता. एक धाव दुहेरीचा प्रयत्न केला. 2 धाबा आल्या. 2 धाबांनी संघाची धावसंख्या जी मात्र आता 39 वरती पोहोचली आहे. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात 39. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन सुपरमॅन स्क्वॉड आणि हल्क स्मॅशर. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील हा बॉल देखील खेळला. चांगला फटका ऋतिकने काय बॅटिंग केली आहे. तो थांबला आणि थांबून त्याने अगदी धावा त्याच्या बॅट मधून बनवल्या. या शेड्यूलवरती देखील षटकार आला. म्हणजे हे षटक जर पाहिलं तर 25 धावांचं राहिलंय, ज्या मात्र 20 वरती होते 4 षटकामध्ये. या षटकात 25 आल्या. 45 झाल्यात. 46चं टार्गेट. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. रोहित शर्मा हिटमॅन माझा. विकेट त्याला मिळाली आहे. कथन देसाईने 1 ओव्हर टाकली. 5 धाबा आणि 2 विकेट. प्रकाश नाटेकरने 1 ओव्हर मध्ये 3 धाबा खर्च केले आणि 3 विकेट हॅट्रिक घेतली. आणि यशने 1 ओव्हर मध्ये 5 धाबा 1 विकेट त्याला देखील. परंतु दर्पण नाईक 1 ओव्हर मध्ये 25 धाबा खर्च केला. चला टॉस आपण तिकडे राजेश यांचा आवाज तुम्ही ऐकाल. टॉस बॉक्स साठी मी आमंत्रित करेन मैच होना चाहिए। यंगस्टर्स लोग को भी खेलने का मौका मिलता है और हमारा भांडोंगरी कैसा एक एकता का प्रतीक है। तो सारे लोग जब खेलते हैं ना तो वो एक अपना बहुत अपनापन लगता है सबके साथ में खेल के, और जो भी जीतेगा वो तो अच्छी बात है। थँक्यू आदिप सर, धन्यवाद मान्यवर आणि दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 45 केल्यास 46 धावांचं टार्गेट. 9च्या सरासरीने धाबा आता मात्र इथे बनवाव्या लागणार आहेत त्या
शिल्ड वॉरियर्स या टीमला. तिथं मात्र 4 षटकामध्ये 20 होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये 25 आल्या आणि धावा 45 बनवल्या. 45ला 8. पुढच्या मॅच मध्ये सुपरमॅन स्क्वॉड विरुद्ध हल्क स्मॅशर टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले सुपरमॅन स्क्वॉडला. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आजच्या दिवसाचे जर पाहिलं तर 6 मॅच आजच्या दिवसामध्ये होणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 7 मॅच उद्या होतील. प्रत्येक टीमला संधी आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रकाश नाटेकर आणि किरण अहिरे आणि प्रकाश नाटेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश नाटेकर यांनी गोलंदाजी तर चांगली केली, केवळ 3 धावा खर्च करत हॅट्रिक देखील त्यांनी मिळवली आणि आता बॅटिंगसाठी देखील 45 करायच्या. 30 बॉलमध्ये 45 म्हणजे 9च्या सरासरीने धावा या मात्र बनवायच्या विजयासाठी पहिल्या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी पाहतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, विजेता, उपविजेता कोण असणार या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बरीचशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातो. चला सुरुवात या ठिकाणी करायची. अंपायरचा आवाज येतोय का? लेग अंपायरला आवाज येतो का? आवाजाची मर्यादा आहे. चं टार्गेट आहे आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहायला मिळतोय. जर पण नाईकने 25 खर्च केलेल्या, परंतु आता या डावामध्ये कशा प्रकारे धावा बनवत आहेत ते आपण पाहूया. प्रकाश नाटेकर स्ट्राईक एंडला, किरण अहिरे नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवरती जितू गुप्ता संघाचा कॅप्टन पहिल्या ओव्हरसाठी दाखल झालाय. आणि बॅटिंग करत असताना जितू गुप्ताने देखील जर पाहिलं तर सुरुवात चौकाराने केली होती, परंतु तो जास्त काही थांबला नाही, तो बाद झाला. जितू गुप्ताने मागील वर्षी देखील चांगला खेळ केला होता. ऑलराऊंडर कामगिरी त्याने बजावली होती. आधीच कमी आवाज आहे. दादा आवाज वाढवा ना थोडा.
पुढचा बॉल धावाला सुरुवात होते 45चा धावा झाले 46चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल सफल झाले आणि चेंडू फाईन लेगला खेळला. धावा या बॉलवरती 4. अलीकडे देवाभाऊ चषक फिरोजबाईच्या टीमने जिंकला. फिरोज 11 कांदिवली हा संघ आम्ही पाहतो आणि देवाभाऊ चषकामध्ये चांगली कामगिरी फिरोजबाईच्या टीमने केली आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. शिल्ड वॉरियर्स एक विकेट तर गमावली. आता कथन देसाई मैदानामध्ये आलाय. वय वर्ष 22. बॉलिंग तर चांगली केली कथन देसाईने, परंतु आता बॅटिंग करायची. बॅटिंग देखील चांगली करतात कथन, परंतु बॉलिंग देखील चांगली केली. 5 धावा खर्च केले आणि 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. आता तो बॅटिंगसाठी आलाय. पहिला बॉल फुल टॉस या ठिकाणी कथनसाठी होता. सरप्राईज पॅकेज आणि त्याचा फायदा घेतला. बॉल सीमारेषा पलीकडे आल्या टोकलाय कथनने देखील चौकार. कथनने पहिलाच बॉल फेस केला आणि धावा मिळवल्या त्या 4. त्याला कथन सांगतोय की मारूनच खेळू ना, परंतु इकडून सिग्नल मिळालाय की हो अशीच बॅटिंग झाली पाहिजे. चौकाराला 8 धावा फलकावरती 2 चौकार आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती देखील प्रकाश नाटेकरने चौकार मारून सुरुवात केली, परंतु त्यांची विकेट गेल्यानंतर कथन आला मैदानामध्ये. कथनने देखील चौकार ठोकला. संघाची धावसंख्या 8 वरती घेऊन गेलाय. 2 बाउंड्री आल्या, 2 चौकार आलेत. हा बॉल नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. विकेट किपरच्या मागे 3 खेळाडू जे मात्र तैनात केले होते आणि आता नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट. चांगला बॉल होता, डॉट बॉल होता, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. जे काही खेळाडू तुम्हाला जी पोझिशन असते तिथे लावायचे असतात, परंतु विकेट किपरच्या मागे 3 खेळाडू लावले हे पंचांनी पाहिलं आणि तिकडे मात्र नो बॉल घोषित केला. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी बॅटिंगसाठी कथन देसाईला पाहतोय. त्याच्यासाठी ही संधी असणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 9 झाली आहे. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या आणि त्याने निर्णय ठरतायत का पाहूया. हा बॉल आडवा बॅटनं ऑन साईडला फ्री हिटचा फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. 1 धाव तर घेतली. दुहेरीचा देखील प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. नेल्सन आकडा आपण पाहतो. शिल्ड वॉरियर्स संघाची धावसंख्या 11ला 1 ही स्थिती आपण पाहतोय. कथन देसाईच्या बॅटमधून हा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. फेरीच्या बॉलवरती 2 धावा आल्या, परंतु आता पुढच्या 26 बॉलवरती 35ची आवश्यकता आहे. 26 बॉलमध्ये 35 करायच्यात. शिल्ड वॉरियर्स अप्राकर होता. बॅटवरती बरोबर आला नाही. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. विकेट किपर बॉलकडे जाईल तिकडे मात्र धावबादची संधी देखील होती, ती देखील गमावली आहे आणि धाव 1 कंप्लीट केली आहे. 1 सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा फलकावरती.
स्कोरर ऑनलाईन स्कोरर सुबोध सुतारला आपण पाहतोय. 12 धावा फलकावरती आहेत, 1 विकेट गमावल्या. 25 बॉलमध्ये 34ची आवश्यकता. खराब बॉल लेग स्टंपच्या बाहेर, दिशा भरकटली, वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. संघाची धावसंख्या 13 झाली. 46 धावांचा पाठलाग. किरण आयरे कथन देसाई ही जोडी मैदानामध्ये. किरण आयरेने अद्यापही खातं खोललेलं नाहीये, तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. इथं मात्र पहा बॅट फक्त फिरवली जाते. बॉल विकेट कीपरकडे जातो. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर 13-1 ही स्थिती आपण शिल्ड वॉरियर्स संघाची पाहायला मिळते. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्या त्या धावा 33. Radio City पर ये गाना अपड़ी फोड़ू sung by Anuradha Shriram, KK, composed by Vidya Sagar, lyrics by Paul Vijay. चला पहिली ओव्हर या ठिकाणी संपली. 13 धावा बनवल्यात. दुसऱ्या षटकासाठी आपण रेहान मलकानी जे गोलंदाजाला आपण पाहतोय. रेहान मलकानी चला थोडस फास्ट घ्या. वेळेची मर्यादा, वेळ कमी आपल्याकडे आणि 6 मॅच कव्हर करायचे. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक येईल. कार्पेटच्या साईडला फटका खेळला होता. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. एक सिंगल मिळाली एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते. कथन देसाईच्या बॅटमधून एक सिंगल. 8 धावांवरती तो पोहोचलाय. संघाची धावसंख्या 14 झाली आहे. किरण आयरे अद्यापही एकही धाव बनवली नाहीये. किरणने एक बॉल फेस केला होता मागील षटकामध्ये. शेवटचा बॉल तो मात्र बॅकफुटला गेले होते आणि तो बॉल खेळला होता. लोअर फुल टॉस हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एकच सिंगल, एक धाव एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. रेहान मलकानी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. बाणडोंगरी प्रीमियर लीग BPL पर्व 8व. फुल टॉस ऑन साईडला बॉटमॅनच्या साह्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिकडे पोचेल बॉलवरती. त्यावर 2 धावा ज्या मात्र पूर्ण केल्यात. 2 धावा अर्जित केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. 17 धावा फलकावरती आहेत. अजूनही 21 बॉलचा खेळ बाकी आणि 21 बॉलमध्ये 29ची आवश्यकता. 8चा डिफरन्स. 21 बॉल आणि 29ची आवश्यकता. चला प्रत्येक बॉल मध्ये फिल्डिंग बदलली जाते. याकडे देखील लक्ष असावं. फुल टॉस होता तो देखील बॅटवरती बरोबर आला नाहीये. तिकडे एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा एक धाव मिळते. 3 बॉलवरती 3 सिंगल. रेहान मलकानी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी रेहान मलकानीची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वधारते. 4 बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात रेहानने. इथे मात्र पहा बॅट फिरवली आहे. बॉल निघून जातो विकेट कीपरकडे. डॉट बॉल. आघाडीसाठी किरण आयरे गेले परंतु बॅटवरती बॉल अजूनही अद्यापही आलेला नाहीये. 2 षटकं आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावसंख्या 18 झाली आहे.
19 बॉलमध्ये 28 करायचे. पुढे सरसावले, फुल टॉस घेतला, कव्हर्सला खेळला, एक टप्पा घेतला, बॉल सीमारेच्या पलीकडे गेला आणि धावा आल्या त्या 4. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 22 झाल्यात म्हणजे 11च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता येणारे 18 बॉल आणि 24ची आवश्यकता. अकराच्या सरासरीने धावा झाल्यात, परंतु आता रिक्वायर रन रेट 8 आहे, म्हणजे 8च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 24. गोलंदाजीसाठी सनी ऋतिक आलेत गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग तर ऋतिकने चांगली केली, वैयक्तिक धाबा त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर ऋतिकने बनवल्या. बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या त्याने जमा केली, धाबा बनवल्या, षटकार चौकार शेवटच्या षटकामध्ये खेळले. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तो दाखल झालाय. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आता गोलंदाजी मध्ये देखील असणार आहेत, परंतु ही भागीदारी थांबावी लागेल. किरण आयरे 5 वरती खेळत आहेत, कथन देसाई 11 वरती खेळत आहेत. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज. पहिलाच बॉल वेगाने खेळा, शॉर्ट पॉइंट लेगला, चांगली फिल्डिंगचा दर्जा चांगला पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते आयर्न ब्लास्टरच्या खेळाडूंची. आणि तिकडे बॉल स्टॉप केला, एक सिंगल, एक धावालिया. मॅच मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटतंय, कारण चांगली गोलंदाजी आहे या आयर्न ब्लास्टर संघाकडे देखील. पुढचा बॉल फुल टॉस घ्यायचा प्रयत्न झाला, परंतु पुढे सरसावले. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही, डॉट चेंडू आलाय. किरण आयरे 5 बॉलवरती 5, एक चौकार बॅटमधून आला, परंतु पुढच्या आता बॉलवरती कशा प्रकारे धावा बनवणार आहेत. पुढे खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला, स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. धाव मिळणार आहे तिकडे एक. एकरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 24, 15 बॉलचा खेळ बाकी आहे, 22 अजूनही करायच्या. तिथून पुढे 15 बॉल मध्ये 22. पंधरा बॉल मध्ये 22ची आवश्यकता आहे. हा बॉल कमी गतीने टाकलेला, ऑन साइडला गेला आहे, क्षेत्ररक्षक होते, कॅच सुटला. कथनला आता जीवदान मिळालं, एक सिंगल तिकडे मिळाली. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, क्षेत्ररक्षक होते, कॅचची संधी देखील होती, परंतु कॅच झाला नाही, एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते 25. 14 बॉलचा खेळ बाकी आणि 21 अजूनही बनवायच्यात. 14 बॉल मध्ये 21. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. मोठा फटका मागील षटकामध्ये देखील आला नाही आणि या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर अद्यापही आलेलं नाही आहे. ऋतिकने चांगली गोलंदाजी केली आहे, 5 बॉल मध्ये 4 धाबा केवळ खर्च केल्यात आणि एक डॉट देखील आपण या षटकामध्ये पाहिलाय. कथन देसाई 13 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने डीप स्क्वेअर लेगला आणखीन एक चांगला फटका, परंतु धाव तिकडे मिळणारी ती एकच. एकही धावांवरती जास्तीचा भर दिलाय. 3 षटकांचा खेळ संपला, 27 केल्यात
आता येणारे 12 बॉल मध्ये करायचे आहेत ते 19. कदम कुठे असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 उपस्थित सर्व मान्यवरांचे तेच करतील. फिल्डिंग 2 प्लेयर स्वाईप करायचे आहेत. अंकित कदम कुठेही असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. बाहेर गेला. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आमचे मित्र विजयदा कांदळकर यांच्या आठवणीत खेळवण्यात येते. चला 3 ओव्हरमध्ये 27 झाल्यात. 9च्या सरासरीने धावसंख्या जी मात्र बनवली आहे, परंतु आता 9.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 19ची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती सनी पाटील याला इन्व्हाइट केलं. वय वर्ष 22 असणारा खेळाडू आता गोलंदाजी मार्क वरती. 1 षटक 5 षटकामधल्या जे मात्र अंडर 22 त्या खेळाडूला दिलं जातं आणि आता सनी पाटील सज्ज झालाय. पहिलाच बॉल आल्या कथन देसाईने देखील स्वागत केलंय. वॅक्स करेंगे सबका स्वागत हेच सांगतोय कथन देसाईच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. षटकार ठोकला पहिल्याच बॉलवरती. कथन देसाईने चांगली बॅटिंग केली. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 3ऱ्या क्रमांकावरती कथनला पाठवलं गेलं आणि तो चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. आणखीन एक आता मात्र खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 सिंगल. दुहेरीचा प्रयत्न दुहेरीसाठी पलटले. 10 धाव. चांगलं कॉलिंग होतं. किरण आयरेचं कॉलिंग चांगलं राहिलं पाहायला मिळालं. या 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबांनी संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. आता 10 बॉल आणि 11ची आवश्यकता. प्रदीप शिंदे सरांना वाटलं असेल की पहिल्या 4 ओव्हरमध्ये 20 होत्या असं वाटलं. लो स्कोरिंग होती की काय मॅच, परंतु शेवटच्या षटकामध्ये 25 धाबा आल्या होत्या. आता मॅच आली आहे 10 बॉल 11. 10 बॉलमध्ये 11 धाबांची आवश्यकता आहे. आप्राकर त्याच्यावरती देखील आक्रमण. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. कथन देसाईची खेळी या ठिकाणी संपुष्टात होतीये. विकेट. कथन देसाईने धाबा बनवल्या. त्याच्या बॅटमधून 20 धाबा त्याने बनवल्या. 12 बॉलमध्ये 20 धाबांची खेळी त्यांनी केली आणि तो बाद झालाय. चांगली कामगिरी केली आहे कथनने. चांगल्या धावा बनवल्या. मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला कथन देसाई. 9 बॉलमध्ये 11ची आवश्यकता आहे.
नवीन बॅटर दीपेश पटेल आलाय. 9 बॉलमध्ये 11 बनवायच्यात विजयासाठी शिल्ड वॉरियर्स या टीमला. कमी गतीने टाकलेला बॉल हलक्यातनं सेलिम मिडॉनला एक लेग बायची धाव मिळते. एक धाव मिळेल. लेग बायची एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मॅच आली 8 बॉल आणि 10 धावांवरती. फिरोजभाई आपलं स्वागत असणारे आणि या मागील वर्षी फिरोजभाईने चांगली बॅटिंग या मैदानामध्ये केली होती आणि त्यांचा संघ ओपनच्या गटामध्ये व्यावसायिक गटामध्ये जो मात्र मागील वर्षी 50 धावा देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आपल्या विभागातील मॅच खेळण्यासाठी फिरोजभाई दाखल होतात. ओपन गटामध्ये देवाभाऊ चषक आधीकडेच पार पडला. तिकडे फिरोज 11 हा संघ देखील पाहायला मिळाला होता. कमी गतीने टाकलेला टॉप आहे. चेंडू हवे ते बराच काळ धावा मिळत आहे तिकडे. एक तर धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वधारते पुढे जाते. आता मॅच 7 बॉल आणि 8 धावांवरती आली आहे. 7 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. शिल्ड वॉरियर्स हल्क स्मॅशर आपण सज्ज राहायचंय. सामना जसा संपेल लगेच मैदानामध्ये लाईनअप मध्ये दाखल व्हायचंय. या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता देखील पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या प्रत्येक खेळाडू शिस्तीमध्ये मैदानामध्ये दाखल होतोय. सकाळी आपण उद्घाटन सोहळा पाहिला. बॅटना ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल तिथून मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. मॅच आली आहे 6 बॉल आणि 7 धावांवरती. 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 39 झाल्यात. आता शिल्ड वॉरियर्सला गडकरायच्या 6 बॉलमध्ये 7. सांगितलं होतं शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल आणि गेलाय देखील. कारण सुरुवातीला विकेट देखील आल्या परंतु कथन देसाईने 20 धावा केल्या. मागील षटकामध्ये धावा बनवल्या त्याने. 11 धावांचं षटक सनी पाटीलचं राहिलं. आणि आता 6 बॉलमध्ये कोणता गोलंदाज येईल. 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आणखीन एक युवा खेळाडू दीपक लोखंडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बाबा दीपक आपल्या संघाला मॅच जिंकून देईल की आघाडीसाठी आपण पाहिल्या. आघाडीसाठी किरण आहिरे ज्यांनी 9 बॉलमध्ये 10 धावा केल्या. पहिलाच बॉल फुल टॉस. लॉंग ऑफ मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. एक सिंगल. एकच धाव मिळेल. 5 बॉल मध्ये 6 कंपल्सरी धावा. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे तुम्हाला या धावा बनवायच्याच आहेत. शिल्ड वॉरियर्स दीपेश पटेल आणि किरण आयरे. आता बॅटिंगसाठी दीपेश पटेल. धाव त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. 5 बॉल. हा मोठा फटका. लॉंग ऑन मध्ये गॅप मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पळतोय. बॉल मात्र तिकडे थांबणार नाही. निघाला सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती धावा मिळाल्या त्या 4. हा चौकार आला. आता 2 धावांची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 2 करायच्यात. दीपेश पटेलच्या बॅटमधून हा चौकार आला. 4 बॉलमध्ये 2ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. शफल झाले. मागे फाईन लेगला बॉल खेळाय परंतु तिकडे चेप फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालाय. 1 धाव अजूनही बनवायची आहे शिल्ड वॉरियर्स या टीमला. आयर्न ब्लास्टरने देखील 45 केले होते आणि आता शिल्ड वॉरियर्स देखील जर पाहिलं तर 45 वरती आहे. एका धावेची आवश्यकता आहे. या बॉलवरती फटका आला आणि सामना जिंकलाय. शिल्ड वॉरियर्स पहिल्या मॅच मध्ये विजय सलामी देतोय आणि पराभव पत्करावा लागतोय पहिल्या मॅच मध्ये आयर्न ब्लास्टर या टीमला. या मॅच मध्ये शिल्ड वॉरियर्स संघ जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार